या ठिकाणी मानवी मूल्य हा संविधानाचा पाया आहे आणि तो पाया खचू नये, तो टिकून राहावा, इथल्या प्रत्येकाला प्रतिनिधित्व मिळावं, त्याचा प्रतिनिधित्वाचा हक्क अबाधित राहावा, त्याचा आवाज संसदेत पोहोचावा, यासाठी ही निवडणूक प्रक्रिया आहे. नेमकं चित्रपटाचं मला चित्रपटाचं नाव आठवत नाहीये, पण त्यात एक सीन असा होता की आरोपीच्या विरोधातले पुरावे पोलिसांसमोर काही लोक मांडतात आणि सांगतात हा बघा पुरावा. तर तो पोलीस म्हणतो कुठे आहे? आता समोर पुरावा असताना तो म्हणतो कुठे आहे? मला तर दिसत नाही. आज केशवजींची भूमिका तीच आहे या चर्चेतली. इतके महत्वाचे लोकशाहीचे आणि जनतेच्या संदर्भातले मुद्दे मांडले गेले, त्यांचं एकच पालुपत चालू आहे. कुठलंही ठोस कारण देत नाही, कुठलंही महत्वाचं कारण देत नाही, कुठलंही काही उथळ बोलतायत वगैरे. तर हे जे काही केशवजी करतायत, केशवजी या ठिकाणी जनतेला मूर्ख समजणं, जनतेला वेड्यात काढण्याचे प्रयत्न करणं, हे प्रत्येक वेळी यशस्वी होत नसतात, ते भाजपने समजून घेतलं पाहिजे. तुम्ही एखाद्या वेळेला करू शकता, दोन वेळेला करू शकता, पण प्रत्येकच वेळेला तुम्ही हे कराल असं चालणार नाही. तुम्हाला जर का जनतेची नाडी कळत नसेल, इथले लोकशाहीचे मूल्य कळत नसेल, तर मानवी मूल्य हे तुमच्यासाठी कुठल्याही चर्चाच वाटणार आहे. जो शब्द तुम्ही या ठिकाणी वापरता की मानवी मूल्यासारखे काहीतरी उतळ बोलताय, या ठिकाणी मानवी मूल्य हा संविधानाचा पाया आहे आणि तो पाया खचू नये, तो टिकून राहावा, इथल्या प्रत्येकाला प्रतिनिधित्व मिळावं, त्याचा प्रतिनिधित्वाचा हक्क अबाधित राहावा, त्याचा आवाज संसदेत पोहोचावा, यासाठी ही निवडणूक प्रक्रिया आहे आणि ती ट्रान्सपरंट राहिली पाहिजे. ही आताही बऱ्यापैकी ठेवलेली नाहीये ईव्हीएम मुद्द्यांच्या प्रक्रियांमुळे. आता तुम्हाला भाषण नाही हो, तुमचे मुद्दे मांडायला खोटायला गेले की तुम्ही भाषण वगैरे शब्द करा. थोडक्यात मांडा मुद्दे, मुद्दे मांडण्यासाठी आलो आपण इथे. थोडक्यात मांडा हा, मुद्दे. मुद्देच मांडलेत ना. आता हे मुद्दे तुम्हाला मुद्दे वाटत नसतील तर त्याला काय करणार आहे आम्ही?